Now discuss the problem of inverse function, derivative of inverse function. First question, find the derivative of function y is equal to f of x using the derivative of the inverse function x is equal to f inverse of y. आता क्वेश्चन जरा नीट लक्षात घ्या, नवीन टॉपिक किंवा नवीन पद्धतीने क्वेश्चन विचारलेले आहेत. याच्यापूर्वी असं काही नव्हतं. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होता. अल्जेब्रिक फंक्शनचं इनवर्स फाइंड आउट करा, त्याचे डेरिव्हेटिव्ह काढा, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स नव्हते. Now find the derivative of the function but using inverse function x is equal to f inverse of y. आता हे जे काही तीन क्वेश्चन दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन y is equal to cube root of x plus 4, y is equal to square root of 1 plus under root x, y is equal to log x. ln x म्हणजे log x to the base e. Here first question y is equal to cube root of x plus 4. आता याची डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येते. dy by dx is equal to the power आहे 1/3, त्याचा पॉवर समोर घेऊन येऊ. कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जसं काढलं तसं काढता येते, पण आपल्याला तसं नाही काढता. हे कशाचा वापर करायचा आहे? इथं क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन. हे लक्षात ठेवायचं. जर हा अशा पद्धतीचा क्वेश्चन आला युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y, तर त्याला त्याच पद्धतीने सोडवते. y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ x प्लस 4. याला पहिल्यांदा आपण इनवर्स फंक्शन म्हणजे x च्या फॉर्ममध्ये आणू. x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y या फॉर्मॅटमध्ये आणायचं. कसं आणता येईल? y is equal to cube root of x. So taking cube on both sides, taking cube on both side, y cube is equal to, आता cube आणि cube root cancel म्हणजे काय आपलं x plus 4. बरोबर. Here 4 इकडे घेऊन येऊ, means y cube minus 4 is equal to x. So x is equal to what? That is x is equal to y cube minus 4. So this is x in the form of y. म्हणजेच हा काय झाला, x is equal to f inverse of y. इथे आपण असं लिहू शकतो as y is equal to f of x, then x is equal to f inverse of y. हे असं मेन्शन करूया. y is equal to जर f of x असतो तर x ची व्हॅल्यू काय, f inverse of y. x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, y cube minus 4. हा झाला आपला f inverse of y. Now differentiate with respect to y. आता x इज इक्वल टू वाय क्यूब मायनस 4 भेटला, म्हणजे x हा फंक्शन झाला कोणाचा, y चा. तर अशा वेळेस याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढायचा, y. म्हणजेच dx बाय dy इज इक्वल टू काय मिळेल, y क्यूब ची डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर मायनस 4 ची 0 सोडून देऊ ना. बाय थेरम, आता जी आपण थेरम बघितली होती त्याच्यानुसार आता थेरम आपण काय लिहू शकतो, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx by dy. ठीक आहे तसं, where dx by dy is not equal to 0. हे आताच आपण बघितलं. आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आहे, y ची. विथ रिस्पेक्ट टू कोणाची काढायचं आहे, x सोबत. म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आहे, dy by dx. आपण काय फाइंड आउट केलं, dx by dy. तर हे इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढली आणि याचा वापर करून आपण जो गिवन क्वेश्चन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू बाय युजिंग धिस थेरम 1 अपॉन dx by dy. काय होईल, dy by dx इज इक्वल टू 1 अपॉन dx by dy ची व्हॅल्यू किती आली, 3y स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्हचे जे आन्सर निघाल ते y मध्ये निघाला. जेव्हा की फंक्शन कसं आहे, y इज इक्वल टू इन द फॉर्म ऑफ x, याला आपण x च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. 1 अपॉन 3y स्क्वेअर, y स्क्वेअर मीन्स व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू क्वेश्चन मध्ये दिलेलीच आहे, क्यूब रूट ऑफ x प्लस 4 याचा होल स्क्वेअर. This is y cube root of x plus 4 चा square. So this is the derivative of this y is equal to cube root of x plus 4. Second question. Y is equal to under root of 1 plus under root x. Now squaring both sides. दोन्ही साईडचा स्क्वेअर घ्या, म्हणजे काय होईल, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट एक्स. पहिली स्टेप काय लक्षात ठेवायचा, याला वायला एक्सच्या फॉर्ममध्ये लिहा, म्हणजे एक्स इज इक्वल टू असं आलं पाहिजे. एक्स इज इक्वल टू आलं की त्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढून टाकायची आणि मग आपली थेरम अप्लाय करायची. वाय स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू रूट एक्स. आता अंडर रूट एक्स नाही पाहिजे आपल्याला, फक्त सिंपल एक्स पाहिजे. सो अगेन स्क्वेअरिंग बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर घ्या, म्हणजे काय मिळेल, y square minus 1 whole square is equal to
अंडर रूट एक्सचा स्क्वेअर म्हणजे सिंपल एक्स. आता आपण फंक्शन भेटलं आपल्याला एक्स इन द फॉर्म ऑफ वाय, वाय स्क्वेअर मायनस 1 होल स्क्वेअर. नाव फाइंड द डेरिव्हेटिव्ह दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, मीन्स dx बाय dy इज इक्वल टू काय मिळेल आता डेरिव्हेटिव्ह जो पॉवर आहे तो समोर येईल म्हणजे 2y स्क्वेअर मायनस 1 पॉवर एकनी कमी होऊन जाईल, पॉवर बनली याची गरज नाही. काय उरलं धिस डेरिव्हेटिव्ह बिकॉज ऑफ पॉवर 2 काय उरतंय y स्क्वेअर मायनस 1. परत त्याची डेरिव्हेटिव्ह काढू आपण y स्क्वेअर मायनस 1 ची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y. सो 2 into 2 4y y स्क्वेअर मायनस 1. आता हे जे काही आन्सर आलेले हे आपण dx बाय dy ची जी व्हॅल्यू आहे ती dy बाय dx 1 अपॉन dy बाय dx किंवा जे थेरम आहे त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करू शकतो. सो अकॉर्डिंग टू थेरम याला तुम्ही नंबर देऊ शकता. सपोज 1 किंवा इथे आपण y ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू शकतो. y ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 1 प्लस अंडर रूट x असं जर लिहिलं तरी चालेल किंवा नंतर केलं तरी चालेल. केव्हाही करा केव्हाही करता येईल. काय करता येईल आता पुढे y4 हां बाय थेरम काय सांगते थेरम आपली dy बाय dx इज इक्वल टू म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू हेच पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x याची डेरिव्हेटिव्ह काढायची y ची विथ रिस्पेक्ट टू x 1 अपॉन dx बाय dy where dx by dy is not equal to 0. काय होईल 1 अपॉन व्हॅल्यू ऑफ dx by dy फ्रॉम इक्वेशन 1 4y into y square minus 1. नाउ पुट y is equal to आन्सर आपल्याला y च्या फॉर्म मध्ये भेटलं. फंक्शन y हा कोणाच्या फॉर्म मध्ये आहे x च्या, म्हणजे आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे x च्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणून जिथे जिथे y आहे त्याला रिप्लेस करून टाका. सो 4 अंडर रूट ऑफ 1 प्लस अंडर रूट x into y स्क्वेअर मीन्स y स्क्वेअर ची व्हॅल्यू हा अंडर रूट कॅन्सल म्हणजे 1 प्लस अंडर रूट x मायनस 1. तर डायरेक्ट y स्क्वेअर मायनस 1 ची व्हॅल्यू पण आपल्याला पुट करता येईल. y स्क्वेअर मायनस 1 ची व्हॅल्यू अंडर रूट x असंही पुट केलं तरी सफिशियंट आहे. 1 मायनस 1 कॅन्सल होऊन जाईल इथे म्हणजे काय मिळालं 1 अपॉन अंडर रूट x ला समोर लिहू 4 अंडर रूट x अंडर रूट ऑफ 1 प्लस अंडर रूट x इज द आन्सर. नाउ थर्ड क्वेश्चन y इज इक्वल टू log x ln x असं दिलं आहे. आता ln x म्हणजे log x टू द बेस e. आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. फॉर्म्युला काय ln of x याला आपण y इज इक्वल टू log x टू द बेस e असं लिहू शकतो. डायरेक्ट फॉर्म्युला log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x याचा आन्सर 1 अपॉन x यायला पाहिजे. पण आपल्याला डायरेक्ट लिहायचं नाही. कशाचा वापर करायचा बाय युजिंग द इनव्हर्स फंक्शन x इज इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y. काय लिहिता येईल आता पहिल्यांदा फाइंड x इन टर्म्स ऑफ y म्हणजेच याला आपण बाय युजिंग लॉगरिथमचं लॉ जर वापरला लॉगरिथमचे रूल्स जर अप्लाय केले a टू द पॉवर m इज इक्वल टू सपोज b देन log ऑफ b टू द बेस a इज इक्वल टू m. याचा जर वापर केला तर ऍक्च्युली हा याच्यासारखा आहे. आता याला या फॉर्म मध्ये आणता येईल. जो बेस आहे तो बेस आणि हा जो टर्म आहे पॉवर मध्ये आहे म्हणजे x इज इक्वल टू e टू द पॉवर y हे असं बनेल. हे लॉगरिथम मागच्या वर्षी झालेलं आहे. त्या डेफिनेशन आहे लॉगरिथमची त्याच्यानुसार आपण याचं कन्वर्शन करू शकतो. y इज इक्वल टू log x टू द बेस e. तर हा बेस जो आहे तो बेस मध्ये असतो आणि ही जी टर्म आहे ही पॉवर मध्ये जाते. लॉग कॅन्सल करून टाका. x इज इक्वल टू काय मिळेल e टू द पॉवर y. नाउ धिस x इज इन द फॉर्म ऑफ y म्हणजे x हा आता y चा फंक्शन बनतो. आता याची डेरिव्हेटिव्ह काढू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y means dx by dy is equal to e to the power y. e to the power y ची डेरिव्हेटिव्ह e to the power y. Now e to the power y is equal to आता e to the power y ची व्हॅल्यू किती आहे x म्हणजे इथे आपण x असं लिहू शकतो. इक्वेशन नंबर 1 हे आपण नंतरही केले आणि याला इक्वेशन 1 दिलं तरी चालतं. बाय थेरम सेम फॉर्मॅट dy by dx is equal to 1 upon dx by dy where dx by dy is not equal to 0. So dx by dy is equal to how many 1 upon x. फायनल आन्सर. अशा पद्धतीने तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील म्हणजे आपण एक्सरसाइज मधला जो पहिला क्वेश्चन आहे तो आपण सहज सिम्प्लिफाय करू शकतो.